उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार। उद्या पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। शिंदेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही 3 दिवसांचा दिल्ली दौरा। आदित्य ठाकरेही दौऱ्यात असणार सोबत। कुणाकुणाची भेट घेणार याकडे नजरा। उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर। मनसेशी युतीबाबत पक्ष निर्णय घेईल। तुम्ही सर्व जागांसाठी तयारी करा, ठाकरेंच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान निवडणुका होणार। मनपा निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार। आमदार परिणय फुकेंनी पत्र लिहून व्यक्त केली दिलगिरी। भंडाऱ्यातील सभेत शिवसेना बाप असल्याचा केलेला उल्लेख। शिवसेनेचा बाप असल्याचा केलेला उल्लेख। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा। रोहित पवारांचा पुन्हा मेघना बोर्डीकर यांच्यावर निशाणा। मंचावरील एका व्यक्तीकडून आक्षेपार्ह भाषा। बोर्डीकरांकडून टाळ्या वाजवून प्रोत्साहन, पवारांचा आरोप। मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही। आंदोलक मनोज रांगे पाटलांचा धाराशिवमध्ये निर्धार। तर 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्याचा इशारा। सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना 28 वर्षाच्या तरुणाचा हार्ट अटॅक आल्यानं जागेवरच सोडला जीव। तरुणाचा मृत्यूपूर्वी डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। भिवंडीमध्ये मेट्रो कामाची सळई। रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यावर शिरली आणि जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू। उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीनं हाहाकार। अनेक लोक पुरात वाहून गेल्याची माहिती। मदत कार्य सुरू। चौघांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विविध पक्षांच्या मराठी चित्रपट संघटनांसोबत बैठक झाली आहे। मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त शोज मिळवून देणार असं आश्वासन दिल्याची माहिती आहे। तर शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले। मराठी सिनेमा जगवण्यासाठी वाढवण्यासाठी सुचवणार उपाययोजना असंही सांगितल्याची माहिती आहे। मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये स्थान मिळवून देण्यासाठी समिती स्थापन केली जाणार। समितीमध्ये गृह, नगरविकास, परिवहन, सांस्कृतिक कार्य सचिव, त्याचबरोबर शासकीय अधिकारी, मल्टीप्लेक्सचे मालक, निर्माते, वितरक, विविध पक्षांच्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल। 1.5 महिन्यामध्ये समिती अभ्यास करून शासनाला अहवाल सुपूर्द करणार असल्याची माहिती आहे। परभणीमध्ये बावनकुळेंच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनाला नौटंकी म्हटल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मागील 3 दिवसांपासून सरदार सरोवराच्या जलाशयामध्ये पाण्यात बुडलेल्या बोट अँब्युलन्सला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। क्रेनच्या सहाय्याने ही बोट अँब्युलन्स बाहेर काढण्यात आली। मुंबईत झालेल्या एका महत्त्वपूर्ण भेटीत मावळ तालुक्यातील भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडीतील शेतकऱ्यांच्या DRDO प्रकरणातील जमिनीच्या अधिग्रहणावरती मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। यामध्ये वाढीव पुनर्वसन आंदोलनासाठी सकारात्मक आश्वासन दिलं आहे। अकोल्यातील एका राजस्थानी आईस्क्रीम गाडीवरती काम करणाऱ्या मजुराची ठेकेदाराकडून पिळवणूक होते। यावरती मनसेने खळखट्याक न करता त्या ठेकेदाराची समजूत काढून त्याला मजुराची थकीत रक्कम आणि कागदपत्र परत करायला सांगितलेली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी यावेळेला मारहाण न करता समेट घालत न्याय घडवून दिलाय। भुसावळ स्थानकातील रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे तिथला मार्ग वाहतुकीसाठी बंद केलाय। मात्र रिक्षाचालक कशालाच न जुमानता याच मार्गावरून प्रवास करतात, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। सिंधुदुर्गात गवारेड्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। जंगलामध्ये वावरणाऱ्या गवारेड्यांचा कळप नागवे गावातील रस्त्यांवरती बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळतो। 13 गवारेडे या रस्त्यावरून फिरताना दिसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सावखेड गावामध्ये मागील 6 महिन्यांपासून ग्रामस्थांवरती पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे।
सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यामुळे तत्काळ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील दरडीचा धोका निर्माण झालेला आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने कुटुंबियांनी रात्रभर जागून काढलेली आहे. दरडीचा भाग कोसळत असल्याने 8 ते 10 घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर या ठिकाणी आदिवासी शाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा पाण्याच्या टाकीचा काही भाग कोसळून मृत्यू झालेला होता. यानंतर मृत विद्यार्थिनीच्या पालकांना 5 लाखांचा मदतीचा चेक देण्यात आला. मात्र तो बाउन्स झाल्याने पुन्हा रोष व्यक्त केला जातो. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. तापमानाचा पारा 33 अंशांवरती गेल्यामुळे उकाडा वाढला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. मेल नर्सेस संदर्भातल्या GR विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या सर्व आंदोलकांनी मंत्रालय परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे. याला मेल नर्सेसला ताब्यात घेण्यात आलं. लोणावळा शहरामध्ये वाहतूक कोंडी, CCTV कॅमेऱ्यांची गैरहजेरी आणि नागरी सुविधांचा बोजवारा हे सगळं वारंवार चर्चेत येऊन सुद्धा लोणावळा प्रशासन ठोस पावलं उचलत नसल्यामुळे आमदार सुनील शेळकेंनी थेट अल्टिमेटम दिलेला आहे. 20 दिवसांमध्ये काम न झाल्यास थेट मोर्चा काढणार असा इशाराही दिला. गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान आंदोलनकर्ते तुकाराम बाबा महाराज यांची प्रकृती खालावली असून त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पालघरमधील एका कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीचा माजुरडेपणा समोर आलेला आहे. कंपनीच्या गेटवरती आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती थेट कार घातलेली आणि यामध्ये 3 ते 4 महिला कामगार या गंभीर जखमी झाल्या. श्रावणातील पुत्रदा एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिराला सुंदर अशा फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. 2 टन फुलांपासून विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पुत्रदा एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र यावेळेला काही भाविकांनी सुरक्षा रक्षकांसमोरच दर्शन रांगेत घुसखोरी केली. त्यामुळे दर्शन रांगेचं नियोजन कोलमडलं. नांदेडमधील कॅनल रोडवरील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान पोलिसांनी छापा टाकत 5 जणांना ताब्यात घेत 4 महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमध्ये 16,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कबुतरांना दाणे टाकू नका असं सांगितल्याच्या रागातून वृद्धास बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. तर मुलाचा गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूज पश्चिम परिसरात भीषण अपघात झालेला आहे. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला बाईकने धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुचाकी चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान CCTV फुटेजच्या मदतीने या आरोपीला जुहूमधून अटक करण्यात आली. भिवंडीत मेट्रोच्या कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे. या अपघातामध्ये रिक्षातील प्रवासी जखमी झालाय. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गावरील नारपोली धामणकर या नाका परिसरामध्ये ही घटना घडली आहे. रेल्वे मार्गाजवळ रील बनवण्याच्या नादात अल्पवयीन तरुणांनी गंमत म्हणून वंदे भारत एक्सप्रेसवरती दगडफेक केली. संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बातम्या. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे. दिवाळीनंतर ऑक्टोबरच्या शेवटी निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असून डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत. मनुष्यबळ नसल्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये VVPAT मशीन नसणार अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमार यांनी दिली आहे. मनसेशी युतीबाबत पक्ष निर्णय घेईल, तुम्ही सर्व जागांसाठी तयारी करा अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंकडून MMR विभागाचा आढावा घेण्यात आलेला. यावेळेला झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून या दोन्ही पक्षात जुंपण्याची शक्यता आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा उदय सामंतांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच भरत गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडे करणार असं उदय सामंत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विविध पक्षांच्या मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक पार पडली. मराठी फिल्मला मल्टिप्लेक्समध्ये थिएटर मिळावं यासाठी एक
स्पेशल कमिटी नेमण्यात आलेली आहे। पुढच्या 1.5 महिन्यात ही कमिटी काम करून अहवाल सादर करणार आहे। आमदार परिणय फुके यांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केलेली आहे। भंडारा जिल्ह्यातील सभेत शिवसेनेचा बाप असल्याचा उल्लेख परिणय फुकेंनी केलेला होता। परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अखेर याबाबत परिणय फुकेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा आणखीन एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्यासपीठावरती मेघना बोर्डीकरांच्या शेजारी उभा राहून माईकवरून बोलते आणि या व्यक्तीने पोलिसांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले। तर मेघना बोर्डीकर टाळ्या वाजवून या व्यक्तीला प्रोत्साहन देत आहेत असं रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत दिसतंय। बीडीडी वासियांचा गणेशोत्सव नवीन घरामध्ये साजरा व्हावा असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। चावरेणावरून सरकारमध्ये श्रेयपदाची लढाई सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले। तर हायकोर्टात सरकारने आणि पालिकेने भूमिका मांडावी असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांची याबाबत मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत। रात्री 10 वाजता शिंदे दिल्लीत दाखल होणार असून उद्या दिवसभर दिल्लीमध्ये शिंदेंच्या विविध बैठका असणार आहेत। सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे, हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय। 15 ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा करू, तिरंगा फडकवू, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय। भिडे यांनी पुन्हा एक त्यांच्या आंबा खाऊन मुलं होतात या वक्तव्याचा उच्चार केलाय। दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारलेल्या माणिकराव कोकाटेंवरती करण्यात आलेल्या कारवाईनंतर दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लागली। मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरामध्ये वाढदिवसाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। या बॅनर्सवर उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राहुल गांधी यांच्यासह राज ठाकरेंचे एकत्रित फोटो लावण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलंय। सांगलीत आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात हसन मुश्रीफ बोलत होते। धाराशिव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे आता शरद पवारांची साथ सोडणार आहेत। शरद मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवार गटाला धाराशिवमध्ये धक्का बसणार आहे। गोट्या गीतेचं नवीन कारनामे रोज समोर येत आहेत। गोट्या गीतेने ईव्हीएम मशीनवरती मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून तो पोस्ट केलेला होता, त्यामुळे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग झालाय। गोट्यासह त्याच्या अनेक मित्रांचाही या व्हिडिओमध्ये सहभाग आहे। अजित पवारांच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षांचा नवा कारनामा समोर आलेला आहे। उमेश पाटील आमदार नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या कारवरती आमदाराचा लोगो लावलाय, त्यामुळे आता पोलीस यावरती काय कारवाई करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। 29 तारखेला पुन्हा एकदा जरांगे यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलनासाठी जाण्याचा इशारा दिलाय। याच तयारीच्या अनुषंगाने जरांगे पाटील धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। शहापुरात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता। कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।